पेरणीच्या नंतर 2 दिवस झाले पाणी नव्हतं. रात्री पाणी झालं खूप. तर सकाळी सकाळी गावामध्ये गाठा पण होता. नमस्कार मित्रांनो. तर सकाळी सकाळी आम्ही निघालो अवलिया महाराजकडे. रात्री खूप पाऊस झाल्यामुळे आणि सोमवार पण होता. तर निघालो आम्ही डायरेक्ट अवलिया महाराजच्या मंदिराकडे. मंदिराचा रस्ता पाय एकदम खतरनाक आहे आमच्या. डायरेक्ट मंदिरामध्ये एंटर झालो. अवलिया महाराजचं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही नारळ आणलं. नारळ फोडायला श्रावणपाशी दिलं. श्रावणी नारळ घेतला आणि नारळ एका दमात श्रावण ताडकन फोडलं. फोडल्याच्या नंतर आम्ही निघालो डायरेक्ट घराकडे. गाडी काढली आपली. निघालो गाडी काढून. तेवढ्या संतोष भाऊ आले. तेवढे चल झोलेबाबाला जाऊ. तर संतोष भाऊ मी आणि श्यामा निघालो झोलेबाबाच्या दर्शनाला. झोलेबाबाच्या दर्शनासाठी संतोष भाऊने घेतला प्रसाद घेऊन एंटर झालो मंदिरामध्ये. मंदिराचं एकदम माहोल आहे. झोलेबाबाचं मंदिर एकदम खतरनाक आहे. दर्शन घेतलं झोलेबाबाचं आणि तिथं माझे संतोष भाऊ नक्की आणि चल म्हणे शेलूला जायचं आपल्याला ड्रेस घ्यायचा. शेलूला गेलो आम्ही. शेलूमध्ये एंटर झाल्याच्यानंतर आम्ही गेलो संतोष हायड्रा. ते एकदम खतरनाक हायड्रा आहे. काही काम असेल तर सांगा.